सर्वांना नमस्कार। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि प्रथम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा पूर्वतयारी अभियान 2026-27 मध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत। परिषदेचे माननीय संचालक, माननीय सहसंचालक आणि माननीय उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा पूर्वतयारी अभियान एका नव्या स्वरूपात घेऊन आलो आहोत। माननीय प्राचार्य, माननीय शिक्षण अधिकारी, जिल्ह्यापासून ते केंद्रस्तरापर्यंत शैक्षणिक पर्यवेक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार। शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून अगदी 2024-25 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण शाळा पूर्वतयारी अभियान मोठ्या उत्साहाने राबवलेले आहे। या अभियानाचा परिणाम म्हणून पहिलीला प्रवेशित होणाऱ्या मुलांची शाळा पूर्वतयारी म्हणजेच वाचन पूर्वतयारी, गणन पूर्वतयारी, सामाजिक, भावनिक आणि विकासासाठीची आवश्यक तयारी तसेच शारीरिक विकासाला देखील मदत झाल्याचे अनेक अभ्यासातून निदर्शनास आलेले आहे। या उपक्रमाच्या मोठ्या यशस्वीतेनंतर हा उपक्रम केवळ महाराष्ट्र राज्यात नाही तर अगदी देशभरात सुद्धा नावाजला गेलेला आहे। आणि म्हणूनच यावर्षी आपण पुन्हा एका नव्या स्वरूपामध्ये शाळा पूर्वतयारी अभियान आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। यावर्षी देखील नेहमीप्रमाणेच शाळा पूर्वतयारी मेळाव्यांचं आपण आयोजन करणार आहोत। याच्यामध्ये 7 प्रकारचे स्टॉल असणार आहेत आणि या सर्व स्टॉल्सवरती आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असणारं आणि परिसरात उपलब्ध असणारं हे साहित्य वापरून आपण स्टॉलची मांडणी करणार आहोत। यावेळी साहित्याच्या बाबतीमध्ये एक नवा बदल आम्ही घेऊन आलेलो आहोत। यावर्षी राज्यस्तरावरून कोणतंही साहित्य हार्ड कॉपी स्वरूपात उपलब्ध होणार नसून ते सर्व डिजिटल स्वरूपामध्ये आपल्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत। यामध्ये विशेषतः विकासपत्र जे आत्तापर्यंत आपण प्रत्येक मुलाला देत होतो ते यावर्षी शाळेनं झेरॉक्स कॉपी करून प्रत्येक दाखलपात्र मुलाला द्यायचं आहे। आणि शाळेतील पहिले पाऊल ही जी पुस्तिका आहे याऐवजी यावर्षी आम्ही सगळे डिजिटल कंटेंट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। हे सर्व डिजिटल कंटेंट परिषदेच्या वेबसाईटवर आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत। मेळाव्यामध्ये दाखलपात्र मुलांना आपण सहभागी करून घेणार आहोत। मेळाव्यानंतर या दाखलपात्र मुलांच्या मातांचे आपण गट करणार आहोत। विशेषतः ते कोणत्या परिसरात राहतात याचा विचार करून साधारणतः 5 ते 6 मातांचा एक गट तयार करणार आहोत। यामध्ये जिच्याकडे स्मार्टफोन असेल, जी सर्वांना मदत करण्यास उत्सुक असेल आणि गटांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देऊ शकेल अशा मातेची निवड आपण लीडर माता म्हणून करणार आहोत। या बैठकांसाठी लागणारं सर्व डिजिटल साहित्य हे परिषदेच्या वेबसाईटवरून सर्व शिक्षकांनी आपापल्या माता पालक गटांमध्ये शेअर करणं अपेक्षित आहे, जेणेकरून लीडर मातेला एका आठवड्याचा व्हिडिओ उपलब्ध होईल आणि या गटामध्ये हा व्हिडिओ दाखवला जाईल, त्याच्यावरती चर्चा होईल आणि सर्व मातांना त्या आठवड्यामध्ये नेमक्या किती आणि कोणत्या कृती करायच्या आहेत हे समजून येईल। या ठिकाणी सर्व माता पालकांचं शंका निरसन होईल इथपर्यंत चर्चा होणं अपेक्षित आहे, जेणेकरून प्रत्येक माता आपल्या दाखलपात्र पाल्याबरोबर हे उपक्रम आपल्या घरी जाऊन करू शकतील। या आयडिया व्हिडिओमध्ये असणाऱ्या कृती माता गटांनी तिथे करून पाहायच्या आहेत बरं का, आणि मग त्यावरती चर्चा होऊन आपल्याला त्या कृती मुलांसोबतही करून पाहायच्या आहेत। या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 प्रकारचे व्हिडिओ मिळणार आहेत। यामध्ये पहिला जो व्हिडिओ आहे तो या आठवड्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या कृती करायच्या आहेत आणि त्या कशा करायच्या आहेत हा समजून सांगणारा तो व्हिडिओ असेल। दुसरा व्हिडिओ मात्र आपण ज्या ॲक्टिव्ह वर्कशीट देणार आहोत त्या वर्कशीट कशा पद्धतीने मुलांकडून सोडवून घ्यायच्या याच्याबद्दलचा असेल। म्हणजे इथे तुमच्या लक्षात आले असेल की यावेळी घरी करायच्या उपक्रमासोबत एक डिजिटल ॲक्टिव्ह वर्कशीट सुद्धा तुम्हाला यावेळी मिळणार आहे। या वर्कशीट या मुलांकडून आपण सोडवून घेणार आहोत। त्यासाठी त्यांना सूचना देणं, काय कृती करायच्या याबाबतची सगळी चर्चा तुमच्या मातापालक बैठकांमध्ये झाली पाहिजे बरं का। अशा पद्धतीने हे सर्व मातापालक गट दर आठवड्याला नियमितपणे भेटणं गरजेचं आहे, कारण यावेळी कुणाकडेही हार्ड कॉपी नाही तर सर्व साहित्य हे डिजिटल स्वरूपात आहे आणि त्यावरती चर्चा होणं खूप गरजेचं आहे। अशा प्रकारे साधारणतः 6 ते 8 आठवडे दाखलपत्र मुलांची शाळा पूर्वतयारी मातांनी करून घ्यायची आहे। आणि या कृती करून घेत असताना याचे काही व्हिडिओ तुम्ही काढायचे आहेत आणि आपल्या शाळेच्या गटावरती शेअर करायचे आहेत। मुलांनी केलेल्या कृतींचे चांगले फोटो देखील आपण शेअर करू शकता बरं का। यामुळे आपले माता पालक गट किती सक्रिय आहे आणि प्रत्येक घरोघरी
ही शाळा पूर्वतयारी नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे हे आम्हाला समजायला नक्कीच मदत मिळणार आहे. या कालावधीनंतर मुलं शाळेत दाखल झाली की असेल शाळा पूर्वतयारी अभियानातला दुसरा मेळावा. या दिवशी तेच विकासपत्र आपण पुन्हा वापरणार आहोत, ज्यामध्ये मुलांनी या 6 आठवड्याच्या कालावधीमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कृतींचा काय बरं परिणाम दिसतोय हे आपल्याला या मेळाव्यामध्ये निदर्शनास येईल. या ठिकाणी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळी आपण पहिला मेळावा घेतोय किंवा दुसरा मेळावा घेतोय, यावेळी आपल्या या मेळाव्यासाठी किती सहभागी आहेत, किती लाभार्थी आहेत, ही सर्व माहिती आपल्याला दिलेल्या लिंकमध्ये नोंदवायची आहे. आणि ही लिंकसुद्धा तुम्हाला परिषदेच्या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने सर्व क्षेत्रीय यंत्रणा या शाळा पूर्वतयारी मेळाव्यांना भेटी देत होते, त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा आपल्याला सर्वांना भेटी करायच्या आहेत. आणि या भेटीदरम्यान यासोबतच या सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा माता पालक गट कसे काम करत आहेत हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी निरीक्षण करून या लिंकमध्ये भरायचं आहे. या सर्व उपक्रमामध्ये आपल्याला अंगणवाडी ताई, अंगणवाडी मदतनीस, ICDS पर्यवेक्षिका आणि ICDSकडील सर्व क्षेत्रीय यंत्रणेचा सुद्धा समावेश करून घ्यायचा आहे बरं का. आणि हे 6 ते 8 आठवड्यांच्या कालावधीमध्ये कार्यरत असणारे माता गट आहेत, ते शाळा चालू झाल्यानंतर निपुण माता गट म्हणून पुन्हा कार्यरत राहतील. इयत्ता 1ली, 2री, 3री इथपासून पुढे देखील मुलांना त्यांची शाळा तयारी होऊन निपुण होण्यासाठी हे माता गट कायमच कार्यरत राहतील. हे अभियान केवळ शाळा पूर्वतयारी म्हणून नाही, तर एकदा शाळेत प्रवेशित झाल्यानंतर सुद्धा बालक निपुण होण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं योगदान देणार आहे. थोडक्यात यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि केंद्रस्तर असं कोणतंही प्रशिक्षण यावेळी न घेता या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही अगदी आपल्या शाळेवर पोहोचलेलो आहोत. या प्रशिक्षणाचा हा व्हिडिओ हवा तेव्हा पुन्हा एकदा पाहता येऊ शकतो, कारण हा उपलब्ध आहे आपल्या परिषदेच्या वेबसाईटवरती. या अभियानाअंतर्गत सर्वच साहित्य आपल्याला निपुण या टॅबखाली पूर्व प्राथमिक अंतर्गत शाळा पूर्वतयारी 2026-27 यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवूया बरं का, शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत आठवडानिहाय नवीन नवीन व्हिडिओ तसेच ॲक्टिव्हिटी शीट्स या टॅबखाली आपणास उपलब्ध करून देण्यात येतील. त्या आठवड्याला तो व्हिडिओ आणि शीट्स या आपण वापरणार आहोत. चला तर मग यावर्षी पुन्हा पहिल्यासारखंच शाळा पूर्वतयारी अभियान मोठ्या जोमानं, उत्साहाने आपल्या शाळेमध्ये राबवूयात. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.